गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नदी आहे. लोकांची अशी मान्यता आहे की या नदीत स्नान केल्यामुळे सर्व पापे नाहीशी होतात व मोक्ष प्राप्ती होते. आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तींच्या अस्थी गंगा नदीच्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी खूप दूरवरून लोक प्रवास करून येतात. गंगा नदीच्या उत्पत्तीविषयी अनेक मते आहेत. एक अशी मान्यता आहे की गंगा नदीची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील पाण्यापासून झाली. दुसऱ्या मान्यतेनुसार विष्णूने जेव्हा वामन अवतार घेतला तेव्हा विष्णूचे चरण ब्रह्मदेवाने आदरासहित धुतले व ते चरण धुतलेले पाणी एका कमंडलूत एकत्रित केले. त्या पाण्यापासून देवी गंगा प्रकट झाली. तिसऱ्या मान्यतेनुसार गंगा पर्वतराज हिमालय व त्यांची पत्नी मैना यांची कन्या आहे. पर्यायाने देवी गंगा पार्वतीची बहीण आहे. प्रत्येक मान्यतेनुसार हे दिसून येते की देवी गंगाचे पालनपोषण स्वर्गामध्ये ब्रह्मदेवाच्या संरक्षणामध्ये झाले. स्कंद पुराणानुसार देवी गंगा कार्तिकेयाची माता आहे. कार्तिकेय भगवान शंकर व पार्वतीचा मुलगा आहे. पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून गणेशास निर्माण केले, परंतु गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केले असता भगवान गणेश जिवंत झाले. पर्यायाने गणेशास दोन माता आहेत, एक देवी पार्वती व दुसरी देवी गंगा. वाल्मिकी रामायणामध्ये पौराणिक कथेनुसार श्रीरामाच्या पवित्र नगरीमध्ये अयोध्यापुरीमध्ये सगर नावाचा एक राजा होता. त्याने 2 लग्ने केली होती, परंतु तो संतानहीन होता. राजा सगराच्या एका पत्नीचे नाव केशिनी होते व दुसऱ्या पत्नीचे नाव सुमती होते. हिमालयाच्या ठिकाणी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यास दोन्ही पत्नीसहित राजा सगर गेले. महर्षी भृगूची तपश्चर्या केली व महर्षी भृगू प्रसन्न झाले. त्यांना अनेक पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले. एक पत्नी केवळ एका मुलाला जन्म देईल व दुसऱ्या पत्नी 60,000 पुत्र होतील. हे ऐकून दोन्ही राण्यांनी महर्षी भृगूस विचारले की आमच्या दोघीपैकी कोणास किती पुत्र होतील. तेव्हा भृगू महर्षीने सांगितले, हे तुमच्या दोघीच्या इच्छेवर अवलंबून असेल. केशिनीने एका पुत्राची इच्छा धरली व राणी सुमतीने 60,000 पुत्रांना जन्म देण्याचा निश्चय केला. त्यानंतर राजा आपल्या दोन्ही राण्यासह राजधानीस परत आला. राणी केशिनीने एका पुत्रास जन्म दिला, त्याचे नाव असमंजस ठेवले. राणी सुमतीच्या गर्भापासून एक तुंबा उत्पन्न झाला. हे पाहून राजा सगर निराश झाला. जेव्हा हा तुंबा फुटला त्यापासून 60,000 पुत्र उत्पन्न झाले. काळानुसार 60,000 पुत्र मोठे झाले. कालांतराने केशिनीचा मुलगा असमंजस दुराचारी बनला. अयोध्या नगरातील लहान मुलांना नदीत फेकून देण्यास त्यास आनंद वाटत असे. राजा सगराने या असमंजसचा विवाह केला. त्याला अंशुमन नावाचा पुत्र झाला. तो मोठा झाल्यावर पराक्रमी व सदाचारी बनला. राजा सगराने आपल्या साम्राज्य विस्तारासाठी यज्ञ करण्याचे ठरवले. अश्वमेध यज्ञाचा घोडा सर्व राज्यातून फिरवला गेला, परंतु त्याला कोणी रोखण्याची हिंमत केली नाही. जेव्हा ही बातमी देवराज इंद्रास कळाल्यावर आपले सिंहासन जाईल ही देवराज इंद्रास भीती वाटली. तेव्हा देवराज इंद्राने राक्षसाचे रूप घेऊन घोडा चोरला व पाताळात कपिल ऋषीच्या आश्रमाजवळ नेऊन बांधला. राजा सगराच्या घोड्या नसल्यामुळे यज्ञ पूर्ण होऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने घोडा शोधण्यासाठी आपल्या 60,000 पुत्रांना सगळीकडे पाठवले. तेव्हा हा घोडा सगरपुत्रांना पाताळात कपिल ऋषीच्या आश्रमाजवळ दिसला. सगरपुत्राला वाटले की हा घोडा कपिल ऋषीनेच चोरला. त्यामुळे ते कपिल ऋषीस अपमानित करून बोलू लागले व त्यांची तपश्चर्या भंग केली. त्यामुळे कपिल ऋषी क्रोधित झाले व ऋषीच्या नेत्रदृष्टीने 60,000 सगरपुत्रांचे भस्म झाले. परंतु त्यांच्या अंतिम संस्कार न झाल्याने त्यांचे आत्मे भटकू लागले. ही गोष्ट सगर राजाच्या वंशजास भगीरथास कळली तेव्हा त्यास वाईट वाटले. त्याने आपल्या पूर्वजास मोक्ष मिळण्यासाठी गरुडास विचारले. तेव्हा गरुडाने सांगितले की तू जर गंगा नदीस पृथ्वी तलावरून पाताळात आणलेस तर या तुझ्या पूर्वजांना
गंगा नदीच्या पावन स्पर्शाने मोक्ष प्राप्त होईल. तेव्हा भगीरथाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की गंगा नदी पृथ्वीवर अवतरू शकेल, परंतु गंगा नदीचा प्रवाहाचा वेग इतका आहे की पृथ्वी सहन करू शकणार नाही. त्यासाठी तू भगवान शंकराची तपश्चर्या कर, कारण गंगा नदीचा प्रवाह हा खूप वेगवान आहे आणि हा वेग रोखण्याचे सामर्थ्य शिवशंकरात आहे. त्यानुसार भगीरथाने शिवशंकराची तपश्चर्या केली. शिवशंकराने भगीरथास वरदान दिले की मी गंगा नदीस आपल्या जटेमध्ये धारण करेन. ही गोष्ट जेव्हा गंगा नदीस समजली तेव्हा ती अतिशय क्रोधित झाली, कारण देवी गंगा ही देवलोक सोडून जाण्याची तिची तयारी नव्हती. तिला देवलोकातून कोठेही जायचे नव्हते. त्यामुळे देवी गंगेने निश्चय केला की आपल्या प्रचंड वेगाने शंकरास पाताळात वाहून नेईल. जेव्हा देवी गंगा महादेवाच्या जटेवर वाहू लागली तेव्हा देवी गंगेचा हा अहंकार शंकराने ओळखला. शंकराने गंगेच्या वेगवान धारेस आपल्या जटामध्ये सामावून घेतले. गंगेच्या प्रयत्नानंतरही गंगा शंकराच्या जटेतून बाहेर येऊ शकली नाही. गंगा शंकराच्या जटेत विलीन झालेली पाहिल्यावर भगीरथाने शंकराची परत तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले व त्याने गंगेस हिमालय पर्वतावर सोडले. गंगेची मुक्तता झाल्यानंतर गंगा 7 धारामध्ये रूपांतरित झाली. गंगाची 3 धारा हादिनी, पावनी आणि नलिनी पूर्व दिशेने प्रवाहित झाल्या, तर सुचक्षु, सीमा आणि सीता आणि सिंधू ह्या 3 धारा पश्चिमेकडे वाहू लागल्या. 7वी धारा भगीरथाच्या पाठीमागे जाऊ लागली. ज्या ठिकाणी भगीरथ जात होते त्या ठिकाणी ही गंगेची धारा जाऊ लागली. ठिकठिकाणी देव, यक्ष, किन्नर, ऋषीमुनी ह्या गंगेच्या स्वागतासाठी एकत्रित होत होते. जो कोणी या पाण्यास स्पर्श करत असे तो भवबंधनातून मुक्त होत असे. वाहत वाहत गंगा अशा ठिकाणी पोहोचली ज्या ठिकाणी ऋषी जान्हवी यज्ञ करत होते. गंगेने या ऋषी जान्हवीच्या यज्ञशाळेत सर्व साहित्यासह वाहून नेले व त्यांचे शेत नष्ट केले. तेव्हा ऋषी जान्हवी क्रोधित झाले. त्यांनी गंगेचे सर्व पाणी पिऊन टाकले. तेव्हा हे पाहून राजा भगीरथ निराश झाला व त्यांनी देवी गंगेला मुक्त करण्यासाठी जान्हवी ऋषीस प्रार्थना केली. सर्व देवही त्या ठिकाणी जमले व जान्हवी ऋषीची प्रार्थना केली. भगीरथाने सर्व हकीकत जान्हवी ऋषीला सांगितली. तेव्हा जान्हवी ऋषी प्रसन्न झाले आणि जान्हवी ऋषीने आपले कानाच्या मार्गे गंगेस मुक्त केले. तेव्हापासून देवी गंगेचे नाव जान्हवी पडले. त्यानंतर भगीरथाने गंगेस पाताळात नेले व तेथे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास गंगेच्या पाण्याने पावन करून मोक्ष प्राप्त करून दिला. राजा भगीरथाने गंगेचे आभार मानले. तेव्हा ब्रह्मदेवाने भगीरथास वरदान दिले की तुझ्या तपश्चर्याच्या पुण्याने गंगा नदीच्या पाण्यात जो कोणी स्नान करील त्याची सर्व पापे नाहीशी होतील व त्यास मोक्ष मिळेल व अंती स्वर्गप्राप्ती होईल. जोपर्यंत पृथ्वीवरून गंगा नदी वाहत राहील तोपर्यंत गंगेचे नाव भागीरथी असेल. त्यानंतर दुसऱ्या एका कथेनुसार एके दिवशी इंद्र संरक्षक 8 वसू भटकंती करत असताना वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ आले. तेव्हा एका वसुपत्नीस त्या ठिकाणी एक गाय दिसली. तिला ती गाय अतिशय आवडली. तेव्हा एका वसूने ती गाय चोरली. त्यानंतर या 8ही वसूंना पश्चाताप झाला व त्यांनी ती गाय परत वशिष्ठ ऋषीकडे आणून दिली. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी त्यांना शाप दिला की तुमचा पृथ्वी तलावर जन्म होईल. सर्व वसूने हात जोडले व क्षमा मागितली. शाप देण्यास वशिष्ठ ऋषी सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले की मी माझे शब्द परत घेऊ शकत नाही, परंतु ज्या वसूने गाय चोरली त्यास पृथ्वीवर मानव रूपात जन्म मिळेल व बाकीच्या 7 वसूंना फक्त 9 महिने गर्भात राहावे लागेल. हे ऐकून या 8ही वसूंनी देवी गंगेची प्रार्थना केली की त्यांनी त्यांची माता बनावे म्हणून प्रार्थना केली. देवी गंगेने ही विनंती मान्य केली.
ब्रह्मदेवाच्या शापानुसार शंतनू राजा व देवी गंगा यांना पृथ्वी तलावर यावे लागले. एके दिवशी राजा शंतनू गंगातटी शिकार करण्यासाठी आला होता. त्यावेळेस गंगेच्या पाण्यातून एक अतिशय सुंदर स्त्री येताना त्याने पाहिले. शंतनूने तिचे नाव विचारताच ती मी गंगा ह्या शेट्टीने सांगितले. शंतनू गंगेवर मोहित झाला व शंतनूने तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला. गंगेने तो विवाहाच्या एका अटीवर मान्य केली. तिने सांगितले की मला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आणि मी काय करते याविषयी काही बोलायचे नाही. तेव्हा राजा गंगेवर इतका मोहित झाला होता की त्याने गंगेची ही अट मान्य केली. काही दिवसांनी राजा शंतनू देवी गंगा यांना पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा देवी गंगेने त्या पुत्रास उचलले व नदीच्या पाण्यात सोडून दिले. राजा शंतनू तिच्या पाठीमागे गेला, परंतु तो काही बोलू शकला नाही, कारण तो वचनाने बांधलेला होता. अशा प्रकारे देवी गंगेने 7 पुत्रांना पाण्यामध्ये सोडून दिले. जेव्हा 8व्या पुत्राला पाण्यात सोडून देण्याची वेळ आली तेव्हा राजा शंतनूला राहवले नाही. त्याने आपल्या पुत्रास पाण्यात सोडून देण्यास देवी गंगेस विरोध केला. तेव्हा देवी गंगेने सांगितले की हा 8वा पुत्र जिवंत राहील आणि योग्य वेळ आल्यानंतर मी परत आणून देईल. व देवी गंगेने 7 वसूची कथा राजा शंतनूस सांगितली. त्यानंतर अटीप्रमाणे राजा शंतनूस देवी गंगा सोडून गेली. तोच हा 8वा वसू होता. त्याचे नाव देवव्रत ठेवले आणि महाभारतामध्ये भीष्म या नावाने तो ओळखला जाऊ लागला. गंगेचा उगम गंगोत्री हिमनदीतून होतो. जेव्हा भागीरथी 175 किलोमीटरचा प्रवास करते तेव्हा अलकनंदा तीस मिळते. गंगा भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण नदी आहे. गंगा नदीचा उगम अलकनंदा व भागीरथी मिळून करतात. ही नदी भारत आणि बांगलादेशापर्यंत 2525 किलोमीटर दूरपर्यंत पसरलेली आहे. उत्तराखंडच्या हिमालयाच्या गंगोत्री गोमुख स्थानापासून उगम पावते व बंगालच्या खाडीत जाऊन मिळते. गंगा नदी देशाची प्राकृतिक संपत्ती आहे. लोकांमधील आस्थेचा गंगा नदी आधार आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टीने गंगेचे मैदान हे दाट लोकसंख्येचे कारण बनलेले आहे. या नदीची खोली 100 फूट आहे. या नदीची उपासना माता व देवीच्या रूपात केली जाते. विदेशी साहित्यामध्ये सुद्धा गंगा नदीची प्रशंसा व भावुकतापूर्ण वर्णन केलेले आहे. या नदीमध्ये माशाच्या तसेच सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. तसेच या नदीस डॉल्फिन माशाची प्रजातीही सापडते. या नदीचे कृषी, पर्यटन, साहित्यिक, खेळामध्ये तसेच उद्योगामध्ये विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या किनारी बसलेल्या शहरासाठी ही नदी पाणी पुरवठा करते. या नदीच्या काठावर पवित्र व धार्मिक तीर्थक्षेत्रे आहेत. या नदीवर बांधलेले पूल, बांध नदीच्या योजनेनुसार भारतास वीज, पाणी आणि शेतीसाठी उपयोग होतो. या नदीमध्ये विशेष प्रकारचे बॅक्टेरिया आहेत जे इतर हानिकारक सूक्ष्मजीवास वाढू देत नाहीत. त्यामुळे या नदीच्या पाण्याचा वास येत नाही. या नदीचे पाणी बाटल्यामध्ये बराच काळपर्यंत राहते. गंगा नदीची प्रमुख उपनदी भागीरथी आहे. ही नदी हिमालयाच्या गोमुख स्थानापासून वाहते. गंगेच्या उगम स्थानापैकी याची उंची 3140 मीटर आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे, त्यास गंगोत्री तीर्थ म्हणतात. गंगा नदीच्या प्रमुख सहाय्यक नद्या सरयू, गंडक, कोशी, काक्षी आहेत. तर उजव्या बाजूस यमुना, चंबल, सोन, बेतवा, केन या आहेत. यमुना गंगेची प्रमुख सहाय्यक नदी आहे. गंगेच्या काठी असलेल्या झाडीमध्ये हाती, गेंडा, म्हैस, वाघ हे प्राणी आढळतात. तसेच किनाऱ्यावर रंगीबेरंगी पक्षी आढळतात. नीलगाय, सांबर, ससे, मुंगूस, सापाच्या प्रजाती तसेच पाण्यात माशाच्या अनेक प्रजाती आढळतात. गंगेमध्ये डॉल्फिनच्या 2 प्रजाती आढळतात. तसेच शार्क मासे आढळतात.
गंगा नदी ज्या ठिकाणी बंगालच्या खाडीस मिळते त्या ठिकाणास सुंदरवन म्हणतात. या ठिकाणी जगप्रसिद्ध सुंदर वनस्पती आहेत व या ठिकाणी वाघ देखील आहेत. गंगा नदी भारत व बांगलादेशच्या शेतीसाठी मदत करते. या नदीच्या पाण्यावर गहू, ऊस, बटाटे, कडधान्ये, तीळ इत्यादी अनेक धान्याचे उत्पादन केले जाते. तसेच मत्स्य उद्योगही केले जातात. गंगा नदीमुळे रेफ्टिंगचे साहसिक खेळ घेतले जातात. त्यामुळे त्याचा भारताच्या आर्थिक विकासास फायदा होतो. गंगेच्या काठावर हरिद्वार, प्रयागराज, वाराणसी हे तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे या ठिकाणी श्रद्धाळूंची सतत ये-जा असते. हे ठिकाणे धार्मिक व पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या नदीच्या पाण्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा अधिक आहे. गंगेच्या किनाऱ्यावर कारखान्यामुळे या कारखान्यातील गटारी सरळ गंगा नदीत सोडल्या जातात. त्यामुळे गंगेचे पाणी दूषित झाले आहे. तसेच प्लॅस्टिकचा कचराही गंगा नदीत टाकला जातो. हा एक चिंतेचा विषय बनला आहे. गंगा नदीचे स्थान हे पवित्र नदीचे स्थान आहे. गंगा नदीमध्ये स्नान केल्यामुळे सर्व पाप नाहीसे होतात ही मान्यता आहे. या नदीस भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. गंगेच्या पाण्यास पवित्र मानले जाते व सर्व प्रकारच्या संस्कारामध्ये या पाण्याचे असणे आवश्यक मानले जाते. मकर संक्रांती, कुंभ आणि गंगा दसऱ्याच्या वेळी गंगेमध्ये स्नान करणे किंवा गंगेचे दर्शन करणेही पवित्र मानले जाते. या नदीकिनारी अनेक जत्रा भरल्या जातात. गंगा सहस्त्रनाम स्तोत्र व आरती सर्वाधिक लोकप्रिय आहे. गंगोत्रीच्या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणी देवी गंगेच्या पवित्र मूर्ती स्थापित केल्या आहेत. उत्तराखंडचा पंचप्रयाग तसेच प्रयागराज या ठिकाणी गंगा संगम आहे. या ठिकाणी गंगेचा इतर नदीशी संगम होतो. ही सर्व ठिकाणी धार्मिकदृष्ट्या पूजनीय मानले जातात. अनेक कवींनी व साहित्यिकांनी गंगेस पापनाशिनी व मोक्षदायिनी असे म्हटलेले आहे व त्याचे वर्णन आपल्या साहित्यामध्ये केलेले आहे. स्वर्गामध्ये गंगेस मंदाकिनी म्हणतात तर पाताळमध्ये गंगेस भागीरथी म्हणतात. सध्याचे युग हे कलियुग आहे. हा काळ अंधकारमय काळ समजला जातो. कलियुगाच्या अंती गंगा स्वर्गास परत जाईल व त्यानंतर सत्ययुगाचा प्रारंभ होईल असे मानले जाते. ही जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.